ठिकाणी जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर पोलिसांकडून या ठिकाणी लोकांना पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। या ठिकाणी आपण हा संपूर्ण जो परिसर आहे तो पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून आता या लोकांना जे आहे ते ताब्यात घेतलं जात आहे। प्रचंड गोंधळ आपल्याला या संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आता अनेक लोकांना जे आहे ते पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतोय पोलिसांकडून जे लोक या ठिकाणी परिसरामध्ये गोंधळ घातलेला होता, घोषणाबाजी केलेली होती, त्या लोकांना आता ताब्यात घेत आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय न्यायालयाच्या समोरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांकडून या ठिकाणचे जे लोक दाखल झालेले होते ते पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र अशा प्रकारे न्यायालय परिसरामध्ये जर गोंधळ घातला जात असेल आणि घोषणाबाजी जर केली जात असेल तर अतिशय जिथं आता गर्दी जमा झालेली आहे, एकीकडे कराड समर्थक आहेत, काही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, दुसरीकडे पांगरी हे वाल्मिक कराडचं गाव, वाल्मिक कराडचे सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांनी आता ती रस्त्यावरती झोपून वाल्मिक कराडवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। जोपर्यंत ते गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। त्यांनी परळी राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो अडवून धरलेला आहे। त्याच्यामुळे दोन्हीकडची परिस्थिती बिघडल्याचं आपण बघतोय। केज कोर्टाच्या बाहेर अजूनही मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला होता आणि तो पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य असा लाठीमार देखील तिथे करावा लागला। दुसरीकडे पांगरीमध्ये महिला कार्यकर्ता आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराड यांच्या गावातल्या महिला कार्यकर्ता आणि त्यांच्या वतीने घोषणाबाजी जी ती केली जाते। अगोदरच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते मोर्चाच्या काही महिलांनी जे आहे ती वाल्मिक कराड बाहेर जात असताना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी दिलीच पाहिजे अशा घोषणाबाजी केली। आता मात्र त्यानंतर जे आहेत ते वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। खोटे गुन्हे मागे घ्या, खोटे गुन्हे मागे घ्या असं करत एक जे आहे ते घोषणाबाजी केली आणि मोठा प्रचंड गोंधळ जो आहे तो न्यायालय परिसराच्या बाहेर उडालेला आहे आणि पोलिसांनी सौम्य लाठीमार चार देखील ही गर्दी पांगवण्यासाठी केलेला आहे। एक मोठा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलीस पुन्हा आक्रमक झालेले आहे। पोलिसांनी पुन्हा लाठीचार्ज करत जे आहे ते हे केलेलं आहे। लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा जो आहे तो प्रकार इथं सुरू आहे। एक प्रकारे जर बघितलं तर मोठ्या गोंधळाची परिस्थिती या परिसरात पाहायला मिळते। सुरुवातीच्या कालावधीत जे आहे ते वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर जे आहे ते त्यांना मेडिकलसाठी बाहेर घेऊन जात असताना जे आहे ते मराठा क्रांती मोर्चाच्या महिला ज्या आहेत त्या आल्या, त्यांनी जी आहे ती घोषणाबाजी केली। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, मोठा गोंधळ त्यावेळी देखील महिलांनी घातला। त्यानंतर आता जे आहे ते वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्या आक्रमक समर्थकांनी जे आहे ते घोषणाबाजी केली की हे खोटे गुन्हे जे आहेत ते मागे घ्या अशी मागणी त्या समर्थकाकडून करण्यात आली होती। त्यानंतर जे आहे ते मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांना जे आहे ते सौम्य लाठीचार्ज जे आहे त्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला। यानंतर जे आहे ते काही तरुणांनी जे आहे ते आत्मदहन देखील करण्याचा जे आहे तो प्रयत्न केला। सगळी गोंधळाची परिस्थिती या बीड परिसराच्या न्यायालयाच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आता थोडं वातावरण जे आहे ते पोलिसांनी गर्दी निवळण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। गर्दी थोडी निवळलेली आहे। समर्थक जे होते ते दोन्ही बाजूने जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या घोषणाबाजीतून हा प्रकार सुरू झाला। त्याच घोषणाबाजीनं जे आहे ते त्याला उत्तर देण्याचं जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या समर्थकाकडून करण्यात आलेलं आहे। सगळं जर बघितलं तर कोर्ट परिसरात ही सगळी परिस्थिती आहे। या बाजूला जर बघितलं तर पोलिसांनी आता जो आहे तो बंदोबस्त जो आहे तो मेन याच्यावरती वाढवलेला आहे। मेन याच्यावर पोलिसांनी बंदोबस्त सुरू ठेवलेला आहे। पुढील गर्दी जी आहे ती हटवण्याचं काम देखील जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत आणि बघतो की गाड्या सुद्धा आता जे पोलीस आहेत ते एक एक बाहेर करण्याचं काम करतात। मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते या परिसरात वाढवण्यात आलेला आहे।
सगळी गोंधळाची परिस्थिती पाहिल्यानंतर जे आहे ते की पोलीस आता यांना जे आहे ते गाड्या इथल्या ज्या आहेत कोर्टातील सगळ्या SITच्या अधिकाऱ्याची टीम आता आपण बघतोय की कोर्टाच्या बाहेर पडताना दिसत आहे. वाल्मिक कराड यांना जी कोठडी मागितली होती 10 दिवसाची, ती 7 दिवसाची कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावल्यानंतर आता जे अनिल गुजर जे होते SITचे अधिकारी, त्यांनी जी ही न्यायालयात मागणी केली होती ते आता कुठेतरी या कारागृहाच्या आपल्या न्यायालयाच्या बाहेर पडलेले आहेत. आणि जर बघितलं आता तर सगळी वाल्मिक कराड यांना घेऊन जाणारी टीम जी आहे, पोलीस अधिकारी असतील ते सगळे आता बाहेर पडलेले आहेत. पोलिसांनी ज्या मेन गेटवर आहे तो पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. आणि मात्र गोंधळाची सुरुवात जी आहे ती सिद्धार्थला फोन करावं, मला फोन करतो. आमच्या देवाचा न्याय द्या. तुम्ही किती वेळापासून उपोषणाला बसलाय आंदोलनात? काल 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून आम्हाला फक्त आमच्या देवासाठी न्याय पाहिजे. काय तुमची मागणी काय आहे नेमकी? त्यांना पक्षी मुक्त करा, निर्दोष करा, अन्यायला निर्दोष करा, हे मुख्यमंत्र्याला आव्हान आहे. पक्षी तुम्ही जातीभेद करू नका, जातीभेद करू नका, तुम्ही राजकारण समोर आणू नका. 14 दिवसासाठी बी आणू नका, 7 दिवसासाठी बी आणू नका. पक्षी तुम्ही जे न्यायालयात सत्य तोपर्यंत सत्याचा तराजू इकडे होऊ देऊ नका. हीच न्यायालयाला माझी विनंती आहे. तुम्ही आंदोलन करताय, पण आता जे निकाल आलाय त्यात 7 दिवसांची जी आहे तर आमचं आंदोलन त्यासाठीच होतं की आज त्यांना मुक्त करावं न्यायालयानं. त्यांनी सत्याची बाजू करावी. आम्ही विश्वास ठेवला होता की न्याय देवतेवर विश्वास ठेवला होता, म्हणून आम्ही 14 दिवस शांत बसलो होतो. आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटत होतं की कुणी कितीही खोटे आरोप केले, कुणी कितीही राजकारण केलं तरी न्याय देवतेतून आम्हाला विश्वास होता की आमची बाजू सत्याची आहे. म्हणून अण्णांनी कुठेतरी सरेंडर केलेलं होतं, त्यांना पकडलं गेलं नव्हतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की मी निर्दोष आहे आणि याच्यातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी यातून निर्दोष बाहेर येईल, म्हणून स्वतःहून त्यांनी अटक झाले होते. मग त्यांना योग्य दिशेने न्याय भेटेल म्हणून आम्ही सगळं समाज शांत होतो. पण याचं राजकारण करून खूप जनतेला त्यांनी आता आव्हान केलेलं आहे. आणि ह्या जरांगे पाटलांनी आणि प्रशासनाने आपल्या सोनवणेंनी आणि धस साहेबांनी आम्हाला मजबूर केलंय की आंदोलन करायला. बरं, आता तुमची काय भूमिका असणार? तुम्ही असं किती वेळ करणार? आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही पक्षी त्याच्यातून मुक्त करा. आणि जोपर्यंत जोपर्यंत इथून आम्ही उठणार नाहीत, आमची हीच मागणी आहे. आम्ही इथून उठणार नाहीत, आमची एवढीच मागणी की पक्षी आमची मागणी होती की तुम्ही आज हे करा, मुक्त करा. तुम्ही हे केलं तरी बी आम्ही इथला हलणार नाही जोपर्यंत त्यांचं हे होत नाही. आणि जे आंदोलन आहे ते चालूच आहे. एकीकडे कोर्टाबाहेर आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे इकडे बीड परळीवर रस्त्यावर आंदोलन सुरू आहे, कोर्टाबाहेर वकील देखील आंदोलन केले आहे. तिकडे परिस्थिती जी आहे नियंत्रणात पाहिल्यानंतर पोलिसांना या क्षणाची आपण मोठी बातमी बघतो. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडबाबत मोठी बातमी समोर येते. वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आज कराडला न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा झटका दिलेला आहे. बीड न्यायालयाकडून वाल्मिक कराडला आज 7 दिवसांची पोलीस कोठडीची मान्यता देण्यात आलेली आहे. SIT तर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आज संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केलेला आहे. त्यानंतरचे पडसाद आपण बघतो. एकीकडे बीड कोर्टाबाहेर कराड विरोधात जोरदार निदर्शनं बघायला मिळत आहेत. कराडला फाशी देण्याची मागणी केली जाते. कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. तर दुसरीकडे कराडच्या जे गाव आहे पांगरी, या पांगरी गावामध्ये महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. तर 2 दृश्य आपण सध्या पाहतोय. दोन्हीकडे आपल्याला जोरदार आक्रमक झालेले कार्यकर्ते यावेळेला बघायला मिळत आहेत. वाल्मिक कराडला एकीकडे फाशी देण्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे कराडला न्याय देण्याची मागणी केली जाते. ही गर्दी निवळण्यासाठी जे कुठेतरी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे. दोन्ही तर आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. सुरेश, आत्ताची काय परिस्थिती आहे? सध्या कार्यकर्ते आपण आक्रमक झाल्याचं बघितलेलं होतं. पांगरी गावामध्ये ज्या महिला आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे की
नेमकं वाल्मिकांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मुक्त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तो रद्द करण्यात यावा आणि जे खोटे गुन्हे दाखल केले ते देखील मागे घेण्यात यावेत. यासाठी सकाळपासून या महिला रस्त्यावरती रास्ता रोको करतात. या महिला रस्त्यावरती रास्ता रोको करतात, ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि ठिय्या आंदोलन करून या ठिकाणी गुन्हे मागे घ्यावेत अशा पद्धतीची मागणी केली. तर दुसरीकडे याच गावामध्ये काही तरुण आहेत ते टावरवरती चढून देखील आंदोलन करतायत. मी ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. अद्याप ते तरुण आहेत ते वरून खाली उतरलेले नाहीत. तर दुसरीकडे पाण्याच्या टॉकीवरती देखील चढून काही तरुण आंदोलन करतात. मात्र आता या ज्या महिला आहेत त्या आक्रमक झाल्यात. अगोदर रस्त्यावरती आडवं झोपून रास्ता रोको करायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एका महिलेने स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून पेटून घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र याच महिलांनी तिला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर एका महिलेला भोवळ देखील आले होते. सकाळपासून या महिला याच जागेवरती बसलेल्या आहेत. त्यामुळं नेमकं जे इथलचं जे आंदोलन आहे, कराड समर्थकांचं जे आंदोलन आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर आता प्रशासन या ठिकाणी आल्यानंतर यांना काय आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनातला वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी कुणीही न आल्याचा देखील आरोप इथल्या या आंदोलकांनी केलेला आहे. त्यामुळे नेमकं या प्रकरणात आता प्रशासन येऊन यांना आंदोलन कशा पद्धतीने थांबवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कुठेतरी त्या महिला आहेत त्यांचा जो संताप आहे तो संताप व्यक्त करतात. विशेष म्हणजे ज्यावेळी कोर्टाचा निकाल आला त्यानंतर 7 दिवसाची पोलीस तुकडी ज्यावेळेस त्यांना समजली त्यानंतर मात्र या महिला परत आक्रमक झाल्या. काय सांगाल नेमकं आक्रमक झाल्या 7 दिवसाची आता जर आम्हाला अर्ध्या तासाच्या आत प्रशासनाच्या इथं माणसं येऊन आम्हाला जर न्याय नाही दिला, आमचा जर मान्य नाहीत केल्या आमच्या सगळ्या मागण्या, तर आम्ही रस्ता रोको करून परत एकही आम्ही काहीही कुठल्याही स्टेजला जाण्याची आमची तयारी आहे. परत आम्ही हटणार नाही. तुम्हाला काय आमच्याकडून दाखल करायचं ते करा. परत आम्ही शांत बसणार नाहीत. आम्ही अर्धा तास आणखी वाट बघणार आहेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा आक्रमक आम्ही आंदोलन करणार आहेत. आपण पाहतो या पद्धतीने या महिला आहेत ह्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांच्या जो आक्रमक प्रतिक्रिया आहे त्यावरून दिसतंय की आंदोलनामध्ये या बसलेल्या महिला सकाळपासून बसलेल्या आहेत आणि त्या आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे की जोपर्यंत या गुन्हे मागे घेतले जाणार आहेत तोपर्यंत उठणार नाही. मात्र आता प्रशासन कशा पद्धतीने यामध्ये आता या महिलांची समजूत काढतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.